SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 9th स्टँडर्डमध्ये असणाऱ्या ज्या स्टुडंटच्या परीक्षेचा अभ्यास झालेला नाही आणि आजच परीक्षा आहे अशा मुलांना समजतील असे कमी वेळातले उपयोगी व्हिडिओ घेऊन आले आहे। त्याचप्रमाणे मी माझ्या चॅनलवर SSC बोर्डच्या 9 आणि 10 स्टँडर्डसाठीचे ऑल सब्जेक्टचे म्हणजे युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, टर्म 1 आणि फायनल एक्झामचे सर्व क्वेश्चन पेपर टाकले आहेत। त्याचप्रमाणे 9th स्टँडर्डचे अक्षर भारतीचे CBSE आणि SSC बोर्डचे संपूर्ण पुस्तकातील सगळे लेसन समजावून सांगितले आहेत। मराठी, हिंदी, इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओज आणि 9 आणि 10 स्टँडर्डसाठीचे अतिशय उपयोगी असे व्हिडिओज मी दररोज टाकत आहे। ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ लगेच दिसतील। आता आपण युनिट टेस्ट 2 जॉमेट्री 9th स्टँडर्डचा क्वेश्चन पेपर पाहत आहोत। SSC बोर्ड 9th स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचा जॉमेट्रीचा आपण क्वेश्चन पेपर पाहत आहोत। युनिट टेस्ट 2 चा 20 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे आणि त्याला 1 तासाचा वेळ आहे। 9th स्टँडर्डचा SSC बोर्ड जॉमेट्रीचा क्वेश्चन पेपर आता आपण पाहत आहोत। क्वेश्चन नंबर 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर फॉलोइंग मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स। फर्स्ट, if opposite angles of rhombus are 2x degree and 3x minus 40 degree, the value of x is, answer आहे 40 degree. Second, diagonals of rhombus are perpendicular bisectors of each other, हे त्याचं आन्सर आहे। मल्टिपल चॉईस आहे त्याच्यामुळे ऑप्शन आहेत त्यातले तुम्ही निवडून घ्यायचे आहेत। थर्ड, द सर्कल विच पासेस थ्रू ऑल द वर्टिक्स ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड सर्क्युम सर्कल, ते त्याचा आन्सर आहे। फोर्थ, रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर O इज 6 सेंटीमीटर इफ OP इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर से वेअर पॉइंट P विल बी लाय आउटसाइड द सर्कल, हे याचा आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 1B, सॉल्व एनी 3, 6 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे। 2 मार्कचा एक क्वेश्चन आहे। डायगोनल्स ऑफ रेक्टँगल ABCD इंटरसेक्ट ॲट पॉइंट O इफ AC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर देन फाइंड BO and if angle CAD is equal to 35 degree then find angle ACB। तुम्हाला याचं मी आन्सर दाखवते। डायगोनल्सचा जो क्वेश्चन नंबर 1 आहे त्याचं हे आन्सर आहे। एक रफ फिगर तुम्ही काढायची आहे। क्वेश्चन रीड करायचा असेल तर इथे देखील मी लिहून घेतलेलं आहे आणि हे याचं आन्सर आहे। AC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर गिवन, ABCD इज रेक्टँगल हे सुद्धा गिवन त्यांनी दिलेलं आहे। BD is equal to AC, diagonals of a rectangle are congruent. BD is equal to 8 centimeter from 1. BO is equal to half BD. Diagonals of rectangle bisect each other. So BO is equal to half multiply 8. 2 1 जा 2, 2 4 जा 8. BO is equal to 4 centimeter. Answer आलेला आहे angle ACB is equal to angle CAD. Alternate angles, angle ACB is equal to 35 degree. हे याचा आन्सर आहे। 9th स्टँडर्ड SSC बोर्डला युनिट टेस्ट 2 ला साधारण जॉमेट्रीचा कसा क्वेश्चन पेपर येतो हा पेपर पॅटर्न तुम्हाला माहित व्हावा यासाठी मी हा पेपर तुम्हाला दाखवत आहे। अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी देखील तुम्हाला येतात। प्रूव्ह दॅट एव्हरी रॉम्बस इज पॅरेलिलोग्राम गिवन ABCD इज रॉम्बस, टू प्रूव्ह ABCD इज पॅरेलिलोग्राम प्रूफ सेगमेंट AB, सेगमेंट BC, CD, DA, ABCD इज पॅरेलिलोग्राम। तुम्ही शेवटी लिहायचे प्रूव्ड एव्हरी रॉम्बस इज पॅरेलिलोग्राम, हे याचा आन्सर आहे। हा अतिशय लेटेस्ट पेपर आहे। क्वेश्चन पेपरचं फर्स्ट पेज मी तुम्हाला दाखवलं। क्वेश्चन पेपरचं हे सेकंड पेज आहे। मी मगाशी तुम्हाला फर्स्ट पेज दाखवलं आहे। यातला थर्ड क्वेश्चन, डायमीटर ऑफ अ सर्कल इज 40 सेंटीमीटर, डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 12 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड, याचा आन्सर मी तुम्हाला दाखवते। क्वेश्चन 1B त्यातलं 3rd नंबरचा क्वेश्चन आहे। हा जो क्वेश्चन आहे वरती त्याचं हे आन्सर आहे। लेट AB बी द कॉर्ड ऑफ द गिवन सर्कल, डायमीटर 40 सेंटीमीटर, रेडियस 20 सेंटीमीटर, वी नो दॅट अ लाईन ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड बाय अप्लाइंग पायथागोरस थिरम। फॉर्म्युला लिहिला आहे आणि खाली 32 सेंटीमीटर हे लास्ट आन्सर आलं आहे। अशा प्रकारे तुम्ही कोणतीही स्टेप न मिस करता हे सोडवायचं आहे। इथेच 4th क्वेश्चन आहे। इन अ सर्कल विथ रेडियस 13 सेंटीमीटर, 2 इक्वल कॉर्ड्स आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर, फाइंड द लेंथ्स ऑफ द कॉर्ड्स।
तुम्हाला आन्सर दाखवते. पेपरमध्ये 4th नंबरचा क्वेश्चन आहे, तो तुम्हाला पाहायला इथे दिसतोय तुम्हाला, तो इन अ सर्कल. तुम्हाला आन्सर पूर्णपणे दाखवते. लेट द टू कॉर्ड बी ए बी अँड सी डी रेडियस AO इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. इथं लिहिलं आहे. रफ फिगर तुम्ही ड्रॉ करायची आहे, म्हणजे टीचर त्यांच्या पण लक्षात येतं की तुम्हाला प्रश्न समजलेला आहे आणि फिगर ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला एक एक पॉईंट्स कव्हर करता येतील. एवढं सगळं नाही लिहिलं, तुम्ही इथून जरी लिहिलं तरी स्टेप्सला मार्क मिळतील. इन ट्रँगल AEO EO स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर प्लस AO स्क्वेअर, फायचा स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर, AE स्क्वेअर प्लस 25 इज इक्वल टू 13चा स्क्वेअर 169, AE स्क्वेअर इज इक्वल टू 144, AE इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. 144 कोणाचा स्क्वेअर आहे? 12 सेंटीमीटर. AE इज इक्वल टू EB इज इक्वल टू 12 प्लस 12 24. Thus AB इज इक्वल टू CD इज इक्वल टू 24 सेंटीमीटर ॲज कॉर्ड ऑफ सर्कल. हे तुमचं फायनल आहे. आता पहा 5th नंबरचा क्वेश्चन आहे, म्हणजे असेही क्वेश्चनमध्ये येतात. स्टेट विथ रिझन वेअर ट्रू ऑर फॉल्स. रिझन द्यायचं आहे. एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस. आन्सर आहे ॲज अ ट्रू आणि रिझन आहे अ स्क्वेअर possesses all the properties of a rhombus, so every square is a rhombus. B. Every rhombus is rectangle. False. The angles are not 90 degree, so every rhombus is rectangle. असं त्याचा आन्सर आहे. खाली क्वेश्चन 2A सॉल्व द फॉलोइंग. एनी 3 मार्कचे 2 तुम्ही सोडवायचे आहेत. फर्स्ट, डायगोनल्स ऑफ अ पॅरेलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. आन्सर दाखवते मी तुम्हाला. क्वेश्चन 2A सॉल्व द फॉलोइंग मधलं फर्स्ट जे आहे क्वेश्चन, तो थिअरमच आहे. डायगोनल्स ऑफ पॅरेलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. तर पहा, या प्रकारे तुम्ही आन्सर लिहायचा आहे. रफ फिगर तुम्ही ड्रॉ करायची आहे ही अशा पद्धतीने. नावं तुम्ही काही देऊ शकता, PQRS वगैरे. सॉरी, मी मगाशी वेगळं आन्सर दाखवत होते. क्वेश्चन 2A डायगोनल्स ऑफ पॅरेलेलोग्राम बायसेक्ट इच अदर हा थिअरम आहे. सोल्युशन. आणि अशा प्रकारे तुम्ही फिगर ड्रॉ करायची आहे आणि या पद्धतीने खाली तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. जेवढे स्टेप्स दाखवणार आहेत तेवढे मार्क तुम्हाला मिळणार आहेत. स्टेप्स गाळायचे नाहीत. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहायचा आहे. फिगर ड्रॉ केली आहे तुम्ही. रफ ABCD. अँगल दाखवलेले आहेत, बायसेक्ट केलेले आहेत इच अदर. लेट ABCD बी द पॅरेलेलोग्राम. देअरफॉर AB पॅरलर DC, AD पॅरलर BC. AD इज इक्वल टू BC, अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरेलेलोग्राम. अँगल DAO इज इक्वल टू अँगल BCO, अल्टरनेट अँगल्स. अँगल AOD इज इक्वल टू अँगल CBO, अल्टरनेट अँगल्स. देअरफॉर बाय ASA the congruent, AO is equal to OC and BO is equal to OD. Thus the diagonals of a parallelogram bisect each other. अशा प्रकारे तुम्ही आन्सर कंप्लीट करून लिहायचा आहे. क्वेश्चन 2A मधला सेकंड क्वेश्चन. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. याचा आन्सर मी तुम्हाला दाखवते. क्वेश्चन 2A मधलं सेकंडचं आन्सर आहे हे. तर हा जो आहे, ह्या जो क्वेश्चन आहे, पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवते क्वेश्चन. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. याचा आन्सर पहा हे आहे, सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. सेकंड चॅप्टर 6 सर्कल मधलं फर्स्ट थिअरम हे आहे आणि अशा प्रकारे याचं आन्सर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. कन्सिडर अ सर्कल with center at O and AB is a chord such that OX perpendicular to AB. अशा प्रकारची पुन्हा तुम्ही रफ फिगर ड्रॉन करणं अपेक्षित आहे आणि मग त्यावरून प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह दॅट AX इज इक्वल टू BX. अँगल OXA इज इक्वल टू अँगल OXB. बोथ आर 90 डिग्री. OA इज इक्वल टू OB. बोथ आर रेडियस ऑफ सर्कल. OX इज इक्वल टू OX. कॉमन साइड्स. Triangle OAX equal by property of congruent triangles आणि hence proved. hence proved असं लिहायला विसरायचं नाही.
याचा अर्थ असा आहे की तुम्ही शेवटी ते प्रूव्ह केलेलं आहे, म्हणजे तुमचं थिअरम कंप्लीट झालेलं आहे, हे लिहायला विसरायचं नाही. क्वेश्चन 2A, हे बघा क्वेश्चन 2A सॉल्व मधलं आता थर्ड आपण पाहूया. डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल PQRS आर इंटरसेक्टिंग इन पॉइंट M. इफ अँगल QMR इज इक्वल टू 50 डिग्री देन फाइंड द मेजर ऑफ अँगल MPS. आन्सर दाखवते, हे पहा. हा थर्ड क्वेश्चन आहे इथे आणि याचा आन्सर आहे. प्रत्येक ठिकाणी पहा, तुम्हाला कळालं असेल रफ फिगर बनवणं किती गरजेचं आहे. रफ फिगर तुम्ही बनवली की तुमच्याही मनात एक इमेज तयार होते आणि त्यावरून तुम्हाला प्रूव्ह करता येतं. अशा प्रकारे आन्सर लिहायचा आहे. प्रश्न कसे नेमके येतात युनिट टेस्ट 2 ला हे फक्त दाखवायचं होतं मला. फायनल आन्सर आलेला आहे, अँगल MPS इज इक्वल टू 65 डिग्री. अशा प्रकारे आपण हे सोल्युशन लिहिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग एनी वन. आता हे 4 मार्कांसाठी आहे, 4 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ सच दॅट XY इज इक्वल टू 6.7 सेंटीमीटर, YZ इज इक्वल टू 5.8 सेंटीमीटर, XZ इज इक्वल टू 6.9 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट इट्स इन सर्कल. आता हे जे आहे ते कन्स्ट्रक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला काढून दाखवायचं आहे. ही फिगर मी काढून दाखवलेली नाहीये, पण हा जो क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट, हे जे आहे इन सर्कल, हा चॅप्टर 6 मध्ये सर्कल नावाचा 6 जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आहे आणि प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये आहे. थर्ड एक्झाम्पल त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 6.3 प्रॅक्टिस सेट थर्ड एक्झाम्पल. आणि क्वेश्चन नंबर 3 त्यातलं 1चं हे आन्सर आहे. हा इथे वरती क्वेश्चन नंबर 3 आहे, त्याचं फर्स्ट आन्सर आहे. ही रफ फिगर, तर ही जी रफ फिगर आहे एवढीच मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे आणि रफ फिगर तुम्ही काढायची आहे परीक्षेमध्ये. एक साईडला तुम्ही हाताने पेन्सिलनी कशी तुम्ही रफ फिगर वरती तुम्ही लिहायचं स्पष्ट रफ फिगर असं तुम्ही लिहायचं आहे आणि ही फिगर तुम्ही काढ. आणि याला ऑप्शन म्हणून अजून एक सेकंड क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल DEF सच दॅट DE इज इक्वल टू EF इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, अँगल F इज इक्वल टू 45 डिग्री अँड कन्स्ट्रक्ट इट्स सर्क्युम सर्कल तुम्हाला काढायचं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. ही देखील फिगर मी काढून दाखवलेली नाहीये, पण क्वेश्चन 3-2 चॅप्टर 6 मध्ये आहे, प्रॅक्टिस सेट 6.3च आहे. म्हणजे पहा, त्या डायग्राम तुम्ही करून जाणं गरजेचं आहे सर्कलमधल्या. आणि क्वेश्चन नंबर 5 रफ फिगर ही काढून दाखवलेली आहे. अशा प्रकारची रफ फिगर तुम्ही एक्झाममध्ये काढायची आहे. अशा प्रकारे जॉमेट्रीचा क्वेश्चन पेपर इथेच संपलेला आहे. 20 मार्क्सचा युनिट टेस्ट 2चा 9th स्टँडर्डचा. असे सगळे फायनल एक्झामचे क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. 9th स्टँडर्डच्या बऱ्याच व्हिडिओ आपण टाकत आहोत. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्या लगेच पाहायला मिळतील. तेव्हा नक्की सबस्क्राईब करा आवडला असेल तर. धन्यवाद.